नमस्कार मंडळी, आज आपण कन्या राशीबद्दल जाणून घेऊयात. कन्या राशीच्या व्यक्तींचा चेहरा रुंद गोल असतो, मध्यम उंची असते, चालणे हत्तीसारखे अत्यंत संथ असते. या राशीचा अंमल मुख्यत्वे पोटावर असतो. ही माणसं कला निपुण असतात. त्यांची अभिरुची उच्च असते. भाषेवर प्रभुत्व असते. ही माणसं परंपरावादी असतात, प्रेमळ असतात, कुटुंबवत्सल असतात. एकत्र कुटुंब पद्धतीकडे त्यांचा अधिक कल असतो. ही मंडळी कधीच एकटी राहू शकत नाहीत. ही माणसं सदाचारी, सन्मार्गी असतात, भावुक असतात, लागवी असतात, दुसऱ्याला समजून घेतात. दुसऱ्याविषयी आत्मीयता, जिव्हाळा असतो, आपुलकी असते. ही माणसं घरात रमणारी असतात. ही माणसं चांगले लेखन करू शकतात. त्यांची आकलनशक्ती चांगली असते. व्यवहार कुशलता त्यांच्यात असते. दुसऱ्याला सहकार्य करण्याची त्यांच्यात वृत्ती असते. चवीनं खाणारी असतात. त्यांची राहणी अत्यंत साधी असते. हसत बोलण्याची लकब असते. ही माणसं संवेदनशील असतात, काव्याची भोक्ती असतात. पत्रकार, सेक्रेटरी, पुस्तक विक्रेते, किरकोळ व्यापारी आदी मंडळी कन्या राशीमध्ये आढळतात. चंद्र दूषित नसल्यास बुधाचा मित्र होतो. शनी, शुक्र हे बुधाचे मित्र ग्रह असल्याने शनी आणि शुक्राच्या राशी अनुक्रमे मकर, कुंभ आणि वृषभ, तूळ या राशींचे कन्या राशीचे चांगले जमते. मिथुन ही रास बुधाचीच रास असल्याने कन्या राशीची मिथुन राशीशी चांगली मैत्री होते. तसेच सिंहाच्या धनात कन्या रास येत असल्याने कन्या राशीचे सिंह राशी देखील चांगले जमते. कन्या राशीचा स्वामी बुध आहे. बुधाचा शत्रू मंगळ, त्यामुळे मंगळाच्या राशी मेष आणि वृश्चिक या राशींचे कन्या राशीचे जमत नाही. कन्या राशीच्या व्यक्तींना बुधाची महादशा, अंतर्दशा विशेष शुभ फलदायी ठरते. शुक्राच्या अंतर्दशेत अथवा महादशेत कला, पैसा, विवाह, प्रतिष्ठा या दृष्टीने अत्यंत शुभ फळं मिळतात. मंगळाच्या अंतर्दशेत अथवा महादशेत प्रकृतीच्या दृष्टीने प्रतिकूल फळं मिळतात. आर्थिक समस्या उभ्या राहतात. कन्या राशीचा स्वामी बुध असल्याने ही मंडळी दुसऱ्याशी चांगल्या पद्धतीने सुसंवाद साधू शकत असल्याने त्यांचा लोकसंग्रह मोठा असतो. त्यांच्या समर्थनशैली प्रभावी असल्याने जनसंपर्क मोठ्या प्रमाणात असतो. ज्योतिष, बुद्धिबळ, साहित्य, पत्रकारिता, कायदा, गणित या विषयांकडे त्यांचा ओढा अधिक असतो. कन्या राशीला शुक्र द्वितीय स्थानाचा आणि भाग्यस्थानाचा अधिपती होत असल्याने या राशीची आर्थिक स्थिती समाधानकारक असते. ही माणसं उत्साही, रसरशीत मनोवृत्तीची असतात. कन्या राशीला तृतीयेत वृश्चिक रास येते, मात्र अष्टमात मेष रास येते. त्यामुळे मंगळाची कन्या राशीला अशुभ फळं मिळतात. कन्या राशीच्या चतुर्थात गुरुची धनु रास येते, तर सप्तमात गुरुची मीन रास येते. त्यामुळे या राशीची माणसं संयमित वृत्तीची असतात. ही माणसं विचारी असतात. वैवाहिक जीवनात त्यांची सामंजस्याची भावना असते. कन्या राशीच्या पंचमात आणि षष्ठात अनुक्रमे मकर आणि कुंभ या शनीच्या राशी येतात. बुध हा शनीचा मित्र असल्याने षष्ठात जरी शनीची रास पडली तरी या राशीच्या मंडळींना अपवादानेच गुप्तशत्रू असतात. पंचमात शनीची मकर रास असल्याने तसेच ही मित्र रास असल्याने या राशीच्या मंडळींमध्ये शिक्षण, कला या संदर्भात चिकाटी प्रत्ययास येते. तसेच पंचमात शनीची रास असल्याने संततीच्या बाबतीत मात्र थोडा विलंब होतो. कन्या राशीच्या दशमात मिथुन रास येते. ही बुधाचीच रास आहे. त्यामुळे या राशीची मंडळी व्यवहारात यशस्वी ठरतात. व्यवसायात आपला जम चांगल्या पद्धतीने बसू शकतात. कन्या राशीच्या लाभात कर्क रास येते. कर्क राशीचा स्वामी चंद्र. चंद्र दूषित नसल्यास कन्या राशीला चंद्राची शुभ फळं मिळतात. तसेच कन्या राशीच्या व्ययात सिंह रास येते. सिंहचा रवी हा कन्येचा बुधाचा मित्रग्रह, मात्र तो दूषित असेल तर त्याची शुभ फळं मिळू नाही शकत. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला कन्या रास व पुढील कोणती रास जाणून घ्यायला आवडेल हे कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.